नाशिक जिल्ह्यातील वडीनगरीत आज भक्तीचा अभूतपूर्व महासागर लोटलाय. निमित्त होते जैन धर्मातील 9 मुमुक्षांच्या संयमपथावरील प्रस्थानाचे. वणी येथील जैन मंदिरापासून निघालेल्या ऐतिहासिक आणि भव्य बरघोड्याने संपूर्ण नगरीत एक वेगळं चैतन्य निर्माण केलंय. वाजत गजत ढोल ताशांच्या गजरात आणि दीक्षादानच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने वणीकरांचे डोळे दिपवून टाकले. शाही लवाजमा आणि भक्तीचा हा सोहळा. या भव्य बरघोड्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभूंचा कलाकुसर युक्त लाकडी रथ होता. यासोबतच 8 सुशोभित घोडागाड्या आणि शाही बग्गींचा ताफा मिरवणुकीची शोभा वाढवत होता. मार्गावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि जैन धर्माच्या जयघोषाने अवघे वातावरण मंगलमय झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने गुरुदेवांचे आगमन झाल्याने वणी नगरीला खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. कॉर्पोरेट मॅनेजर पासून ते तरुणाईपर्यंत या दीक्षा सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकचे राहुलभाई मेहता वर्ष 48 जे एका नामवंत MNC कंपनीत सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या पत्नी अल्पाबेन मेहता वर्ष 45 यांच्यासह उच्चभ्रू संसार सुखाचा त्याग करून संयम मार्ग स्वीकारला. त्यांच्यासोबतच तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे मुमुक्षू देखील दीक्षा ग्रहण करीत आहे. रिचबेन शहा वर्ष 25 भायंदर मुंबई, विधीबेन चौहान वर्ष 22 भायंदर, दृष्टीबेन शिरोइया वर्ष 18 भायंदर, दृष्टीबेन कांकरिया वर्ष 17 बोरिवली, रुचिका कुमारी, सरितबेन आणि हेमलबेन. धर्माचार्यांची वंदनीय उपस्थिती. गच्छस्थवीर पुआभ श्रीमद विजय ललित शेखर सुरीश्वरजी मसा आणि गच्छाधिपती पुआभ श्रीमद विजय पुण्यपाल सुरीश्वरजी मसा यांच्या पावन आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. या प्रसंगी अनेक आचार्य गणी मुनी आणि साध्वीजींची विशाल उपस्थिती लाभली आहे. नियोजन आणि प्रशासकीय सहकार्य याच्यात आवले. हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी वणीतील सकल जैन समाजाने अहोरात्र मेहनत घेतली आहे. महिला मंडळ, युवक मंडळ आणि विविध ग्रुप्सच्या नियोजनामुळे हजारो भाविकांची उपस्थिती असूनही सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलाय. वणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून या सोहळ्यात मोलाचे सहकार्य केले. नाशिक लोकशाही न्यूज साठी महेंद्र लोढा, वणी.